गरोदरपणामध्ये तुम्ही कधी सण साजरे केले आहेत का हो? मी तर केले आहेत. माझ्या पहिल्या गरोदरपणात सुद्धा आणि आता दुसऱ्या सुद्धा. अशा अवघडलेल्या अवस्थेत असताना घरामध्ये पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवणं किती कठीण गोष्ट आहे हे माझ्याप्रमाणे अजूनही काही मुलींना नक्कीच माहीत असणार आहे. तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात हा वटपौर्णिमेचा आहे. त्या दिवशी मी कशा पद्धतीने सण साजरा केला हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेटच मिळत असणार आहे कारण थोडासा मला वेळ लागला, तर त्याबद्दल माफ करा. रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतरचं माझं सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे नाश्ता बनवणं. आणि आज वटपौर्णिमा असेल तरीही मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी नाश्ता बनवला आधी. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे डाळ शिजवायची होती. तर मी इथे डाळ जी आहे ती मी आदल्या रात्रीच भिजत घातलेली होती, जेवढी मला लागेल तेवढी. आणि त्याच्यानंतर मग मी शिजवायला निघाले. तर मला शिजवताना मी अगदी किंचितसं मीठ, हळद थोडीशी, वरून थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि कोमट पाणी असं हे करून मी कुकर लावला. कारण डाळ शिजायला बराच वेळ लागतो आणि बाकीच्या गोष्टी तोपर्यंत मी करू शकत होते. तर आधी ते महत्त्वाचं काम केलं. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे देवपूजा. तुम्हाला इथे कदाचित बॅकग्राऊंडला पंडित भीमसेन जोशी यांची गाणी ऐकायला येत असतील. तर मी नियमितपणे पंडित भीमसेन जोशी म्हणा किंवा प्रल्हाद शिंदे, त्याच्यानंतर लता मंगेशकर यांची गाणी ऐकत असते. त्यांची जी भक्तिगीते आहेत, पहाटेची भक्तिगीते म्हणा, खूप छान असतात. तर मी नियमितपणे ऐकत असते. आणि शर्वीलासुद्धा ऐकायला म्हणजे त्याने सुद्धा ऐकली पाहिजेत असं मला वाटतं. आणि तो ऐकत असतो आणि त्यामुळे त्याची बरीच गाणी तोंडपाठ आहेत. तर या गोष्टी मला खूप पर्सनली आवडतात की भक्तिगीते सकाळी सकाळी ऐकते तेव्हा मला छान वाटतं. तर जेव्हा माझी देवपूजा पूर्ण झाली त्यानंतर मी वळले पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाकडे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं मला इथे पीठ मळायचं होतं. आणि पीठ लवकर मळून ठेवलं तर बरं असतं, कारण जेव्हा स्वयंपाक आपण करतो तेव्हा पीठ जे आहे ते चांगलं भिजलेलं असावं लागतं, तरच पुरणपोळ्या छान होतात. तर मी इथे गहू आणि मैदा दोन्हीचा वापर करते. त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि हलकीशी हळद पण वापरते, म्हणजे पुरणपोळ्यांना छान असा पिवळसर रंग येतो. आणि आता इथे माझी डाळसुद्धा शिजून तयार झालेली आहे आणि सोबत मी पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. आणि हे बघा किती व्यवस्थित भिजलेलं आहे. अजून थोडा वेळ ठेवणार आहे. पुरणपोळ्याचा स्वयंपाक उरकण्याची एवढी घाई झालेली. आणि आता बरोबर नेमकं माझं कामसुद्धा वाढलं आहे, कारण मी नेहमी जे डाळ असते ते शिजायला जेव्हा घालते तेव्हा एक प्रमाण असतं ठराविक, तेवढ्याच प्रमाणात मी शिजत घालते. आणि आज मी थोडीशी जास्त घातलं आणि त्याच्यामुळे सगळं जी डाळ आहे ती उतू गेली. आता इथं पूर्णपणे सांडून इकडे खाली पण आले, असे ओघळ आले. तर हे सगळं मला साफ करावं लागणार आहे. तर अशा अवस्थेत एकतर मला कामं होत नाही आहेत, खूप असं थकल्यासारखं होतं आहे. थोडा वेळ काम करायचं आणि म्हणजे 5 मिनटं काम करायचं आणि 10 मिनटं बसायचं, अशी माझी हालत चालू आहे. आणि त्यात हे आता काम वाढलेलं आहे, पण पर्याय नाही आहे. आता ते करावंच लागणार आहे, कारण दुसरं कोणी करणारं नाही आहे. सो ठीक आहे. आणि आत्ता एक गुड न्यूजसुद्धा मिळाली. माझा जो भाऊ आहे तो माझा भाऊ बाहेर असतो. आणि आज सकाळी म्हणजे आत्ता मगाशी थोड्या वेळापूर्वी अचानकच त्याचा व्हिडिओ कॉल आला आणि घरात होता तो. मी एकदम शॉक झाले की आला म्हणजे अचानक, कारण नेक्स्ट वीक येणार आहे हे माहीत होतं, पण मे बी तो सरप्राईज देण्यासाठी, कारण तो असं बरेचदा केलं त्याने. असं बाहेर असतो तो, मर्चंट नेव्हीमध्ये तो बाहेर असतो, आउट ऑफ कंट्री असतो बरेचदा. आणि सगळ्यांना सांगताना सांगतो की मी नेक्स्ट वीक येणार आहे किंवा 4 दिवसांनी येणार आहे हे ते. आणि अचानक टपकतो. कधी कधी तर घरातच डायरेक्ट एंट्री घेतो. आणि कधी कधी असतो तो एअरपोर्टच्या इकडे, म्हणजे फ्लाईटमध्ये बसला की तो सांगतो की मी फ्लाईटमध्ये बसलो वगैरे, असं पण सरप्राईज देतो. पण आज एकदम शॉकिंग म्हणजे घरातच होता आणि घरातूनच त्याने व्हिडिओ कॉल केला. मला वाटलं की तो शिपवरती असेल आणि व्हिडिओ कॉल मी रिसिव्ह केल्यानंतर बघते तर तो घरातच बसला आहे. तो म्हणला सरप्राईज दिलं आहे म्हणून. तर खूप छान वाटलं. आता तो पण येतो आहे. तो आता आज माहीत नाही, आता सण आहे त्याच्यामुळे तो कदाचित भेटायला येऊ शकेल नाही शकणार माहीत नाही आहे, पण तो बोलला तरी आहे की आज मी येतो भेटायला. बघूया जर त्याला वेळ भेटला तर, कारण आता आलाय म्हटल्यानंतर आता आरामात 5 महिने, तो 4 ते 5 महिने तर तो आरामात असतो इकडेच.
आता एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते. जे कोणी लेडीज आहेत, स्त्रिया आहेत, जे प्रेग्नेन्सीतून गेलेले आहेत, ज्यांना मुलं झालेले आहेत, ते खूप रिलेट करतील माझ्या शब्दांशी. की अशा ज्या अवस्थेत म्हणजे हे प्रेग्नेन्सीचा जो काळ असतो ना, अतिशय नाजूक असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की या दिवसात तिची काळजी घेणारं कोणीतरी आपलं माणूस जवळ असावं. आणि खूप गोष्टी म्हणजे अशा वेळेला एवढा त्रास होत असतो ना. आता माझे तर आता शेवटचे 2 महिने राहिलेले आहेत डिलिव्हरीसाठी, पण पहिल्या सुरुवातीच्या काही 2-3 महिन्यामध्ये खूप त्रास होत असतो. काही जणांना पूर्ण प्रेग्नेन्सी म्हणजे 9 महिने त्रास होत असतो. काहींना सुरुवातीला होतो, शेवटी होतो. शेवटी यासाठी की नंतर एक 5-6 महिने झाले ना की हळूहळू वजन वाढायला सुरुवात होते. आणि मग एवढं वाढतं ना की ते वजन जे असतं ते वजनाचा पूर्ण भार पायावर येत असतो. मग कधी पाय सुजणं म्हणा, दुखणं म्हणा, हे ह्या गोष्टी चालू होतात. आता माझे पाय सुजत तर नाहीत, लास्ट टाइम पण सुजले नव्हते म्हणजे शर्विलच्या वेळेला. आत्ता पण सुजलेले नाही आहेत कारण एक्सरसाइज वगैरे चालू असते माझी. पण तरीही काही गोष्टी होतातच, कारण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, होतात ह्या गोष्टी. आणि वजन वाढल्यामुळे पूर्ण पायावरती भार येतो आणि कामं होत नाहीत, जडपणा येतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हार्मोनल एवढे चेंजेस होतात की चिडचिडपणा होत असतो. याच्यासाठी असं वाटतं की कोणीतरी सतत सोबत असावं आणि काळजी घ्यायला असावं. बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्या करून कोणीतरी द्यावं आणि आपण फक्त त्या खाव्यात असं वाटत असतं. पण सगळ्या मुली काय एवढ्या प्रिव्हिलेज नसतात. प्रत्येकाला ह्या गोष्टी मिळतातच असं नाही. माझ्या पण पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अगदी 8 महिने माझ्यासोबत कोणीही नव्हतं. सगळं माझं मी बघितलेलं होतं. म्हणजे मी जॉब करून माझी प्रेग्नन्सी होती, त्यात माझा जॉब चालू होता. म्हणजे घरातलं पूर्णपणे सगळं घर बघून, त्यात मी बाहेर राहत होते, पुण्यामध्ये राहत होते. तर मी सकाळी जेवणाचं आवरणं सगळं, त्याच्यानंतर ऑफिसला जाणं, ऑफिसचं काम करून संध्याकाळी नाही म्हणू शकत मी, रात्री म्हणू शकते, कारण खरोखर मला यायला पुण्यात भयंकर ट्रॅफिक असतं. म्हणजे माझं ऑफिसचं टायमिंग जरी 6 पर्यंत होतं, तर 6 म्हणजे .6ला कधी बाहेर पडणं शक्य व्हायचं नाही. खूप क्वचित मी 6ला बाहेर पडायचे. पण तरीही ज्या ठिकाणी ऑफिस होतं तिथून बस स्टॉप साधारण अर्धा ते 1 किलोमीटर, तेवढं अंतर मला चालतच यावं लागायचं. कारण तिथे ते जे डिस्टन्स होतं तिथे रिक्षाची सोय नव्हती. आणि मग तिथे माझा एक थोडा वेळ जायचा चालण्यामध्ये. त्यानंतर बस मिळेपर्यंत वाट बघावी लागायची. आणि त्याच्यामध्ये मी प्रेग्नंट होते, त्याच्यामुळे मला खूप जास्त असं गर्दी आहे असं जाणवलं की मी त्या बसमध्ये चढतच नव्हते, कारण कुणाचा तरी धक्का लागेल किंवा काय प्रॉब्लेम नको व्हायला, यासाठी मग मी अवॉइड करायचे, गर्दी अवॉइड करायचे. मग मी 3-4 बसेस सोडल्या तरी सोडल्या, म्हणजे अर्धा तास जरी मला वेट करावा लागला, पाऊण तास, तरी पण मी वेट करायचे. पण थोडीशी मला रिकामी बस असेल तर ओके असं करून मी थोडं लेट. आणि मग त्यानंतर मला घरी पोहोचायला सुद्धा त्याच्यानंतर मला 8 वाजायचे, कधी 8:30 वाजायचे. आणि घरी येता त्या रस्त्यावरती मार्केट असायचं, मग येताना भाज्या खरेदी करणं, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी मी एकटीने हँडल केलेल्या होत्या. तेव्हा सुद्धा मदतीला कोणी नव्हतं. 9वा महिना स्टार्ट झाल्यानंतर मग मी माहेरी आलेले होते, कारण मला तेव्हाही यायचं नव्हतं, कारण स्वप्नील आहेत ते एकटे होते तिथे. त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं तेव्हा, तर ते एकटे होते, तर त्यांच्या जेवणाचा प्रॉब्लेम होईल, त्या गोष्टी विचारात घेऊन मी येत नव्हते. पण कसं असतं, ती माझ्या नवऱ्याचीच इच्छा होती की 9वा महिना स्टार्ट झाला की तू आईकडे जा. त्याचं कारण असं होतं की एक भीती होती मनात, कारण पुण्यात आम्ही दोघेच राहत होतो. आणि 9वा महिना सुरू झाला की बरेचदा असं होतं, काही जणांची डिलिव्हरीची डेट लांब असते, खूप पुढे असते, पण अचानक काही होऊ शकतं, लेबर पेन होऊ शकतो किंवा अजून काही क्रिटिकल सिच्युएशन येऊ शकतात. तर अशा वेळेला तिथे आमच्यासोबत आमचे कोणी रिलेटिव्ज नव्हते किंवा काही नव्हते, ओळखीचे बरेच लोक होते, पण अशा सिच्युएशनमध्ये आपण दुसऱ्याला त्रास पण जास्त देऊ शकत नाही आणि जवळची लोक नव्हती.
ते कराड ते पुणे डिस्टन्स लांबच आहे. मग या कारणाने परत ते बोले नाही, 9व्या महिन्यामध्ये तू आईकडे जा. आणि मग मी रिझाईनसुद्धा केलेलं होतं. आणि बरोबर 9व्या महिन्यात मी फ्री झालेले होते सगळ्या म्हणजे जॉबमधून. मग 9वा महिना स्टार्ट झाल्यानंतर मग मी 9व्या महिन्यामध्ये आईकडे आलेले. आणि यावेळेला ही सेम सिच्युएशन आहे, फक्त यावेळेला मी जॉब नाही करत आहे. पण स्वप्नीलाही त्यांचं वर्क फ्रॉम होम आहे. पण तरीही आत्तासुद्धा माझ्यासोबत कोणी नाही आहे. आत्तासुद्धा माझ्यासोबत ना कोणी मला मदत करायला आहे, कोणत्याही गोष्टीत हेल्प करण्यासाठी कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे एकटीनं सगळं निभावणं खूप खूप डिफिकल्ट आहे. आणि अक्षरशः म्हणजे ज्या कोणी हे करत असतील ना, त्यांना हॅट्स ऑफ आहे. म्हणजे मी स्वतःसुद्धा प्राऊड फील करते की मी सुद्धा माझ्या दोन्ही प्रेग्नन्सी हँडल केलेल्या आहेत. त्रास खूप होतो ह्या गोष्टी करताना, रडू पण येतं की अशा सिच्युएशनमध्ये आपल्यासोबत कोणी नाही आहे, आपलं करणारं कोणी नाही आहे. या गोष्टींचा त्रास होतो, वाईट वाटतं. पण नाही, याने ना एक गोष्ट चांगली घडते, ते म्हणजे ना खूप मुली स्ट्रॉंग बनतात. इव्हन मी सुद्धा पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मला एवढ्या गोष्टींचा अनुभव आला. सोबत कोणी नसल्यामुळे खूप गोष्टी एकटीने करायची सवय लागली. त्याच्या आधीपासूनच मी एकटीने इंडिपेंडंटली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि करतच होते. तो स्वभावच आहे माझा. मी फारशी डिपेंडंट नाही राहत कोणावरती. म्हणजे मला ते पटत नाही. कारण कसं होतं, डिपेंडन्सी आली की सगळ्या गोष्टी म्हणजे पुढच्या मनासारख्या होतात की आता मला हे करायचं आहे, पण तू अवेलेबल नाही आहेस. म्हणजे माझी मैत्रीण असो किंवा कोणी असो, ती व्यक्ती नाही अवेलेबल, तर मग मी माझं काम नाही करणार, ते मी पेंडिंग ठेवणार. तसं पेंडिंग राहत जातं. म्हणजे आपली कामं होत नाहीत डिपेंडन्सी आल्यामुळे. या गोष्टीसाठी मी कधी डिपेंडंट राहिले नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये तर मग सगळं स्वतःहून केल्यामुळे इतकं स्ट्रॉंग किंवा कठोर बनले की एक गोष्ट मनामध्ये कोरली गेली की आता इथून पुढे म्हणजे आता सेकंड जरी चान्स घेतला तरीही ते एकटीनेच करायचं आहे. याची कुठेतरी मानसिक तयारी जी म्हणतात ना, ती माझ्याकडून केली गेली. म्हणजे मनामध्ये तेव्हाच एक माझ्या फिक्स झालं की नेक्स्ट टाईम हे आपल्यालाच करायचं आहे. तर आता यावेळेला सुद्धा माझी मी एकटीच करते आहे. आता आज तर सण आहे. सणाचा स्वयंपाक माहीत आहे खूप असतो. म्हणजे त्याचा राडा जो पसारा आहे ना, तो भयंकर असतो. आणि आता पण हे एक्स्ट्रा काम माझं वाढून ठेवलेलं आहे, तर ते सुद्धा मला करायचं आहे. पण एनिवेज मला जे काही होतं आहे, जसं होतं आहे, मी ते करत असते. आणि आता पुरणपोळी तर माझ्या मुलाला खूप आवडतात. वटपौर्णिमा तर मी साजरी करणारच नाही आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये आमच्या इकडे वडाला ओवाळत नाहीत. म्हणजे त्याला फेरे वगैरे मारत नाहीत, जातच नाहीत बेसिकली. तर मग यासाठी आज माझं काही नाही आहे, वटपौर्णिमेचा उपवास वगैरे काही नाही आहे. फक्त पुरणपोळ्या मी यासाठी बनवते की माझ्या मुलाला खूप आवडतात, नवऱ्याला आवडतात, आणि मीही खाते. असं काही हे नाही फारसं. म्हणजे त्याच्यामुळे फक्त खाण्यासाठी आणि घरच्या देवाला नैवेद्य म्हणून एवढ्यासाठीच मी बनवणार आहे. इथं माझं पुरण बनवून झालेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, इथे पुरण असं घट्ट असं तयार आहे. तर आता हे मी लहान करून म्हणजे बारीक वाटून वगैरे घेते व्यवस्थित. आणि भात पण ठेवलेला आहे. बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत अजून. तर हे तर झालेलं आहे, हे काम करते. तर पुरणामध्ये मी नेहमी वेलचीचाच वापर करते. याने खूप छान पण पुरण असं बारीक येते, खाली छान होते. मी तर पुरणपोळीची अशी बिग फॅन अशी नाहीये की असं म्हणजे हवीच आहे मला अशा पद्धतीची नाहीये. पण मला आधी पुरणपोळ्याचा स्वयंपाक एवढा खास जमतही नव्हता. पण हळूहळू मी म्हणलं नाही, नवऱ्याला आवडते आणि त्याच्यासाठी का होईना व्यवस्थित शिकावं. आणि त्यानंतर आता माझा मुलगा, त्याला सुद्धा खूप आवडते पुरणपोळी. आणि मग हळूहळू मी पण खायला लागले. पण मी फारशी काही खात नाही, एक ठराविक लिमिट असतं. काही जणांना एवढी आवडते की असं एकदा बसले की 4-5 तास संपवतात. एवढ्या काही आम्ही खात नाही. पण हा सण असेल तर मग एक निमित्त असतं, खायला भेटते, त्याच्यामुळे मी बनवते. थोडासा त्रास होतो गोष्टींचा ह्या, म्हणजे एकट्यानं करण्याचा जरा त्रास होतो.
पण आता आम्ही तिघे जणच असतो आणि सणासण कुठे सारखे येतात, कधीतरी येतो, कधीतरी ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही आहे ना. पिलू, गरम गरम पुरणपोळी लगेच खाणार? हो, गरम गरम खाणार का? बनवून देते लगेच. बघितल्यावर येशील लगेच परत खायला. खाल्लास की छान आहे ना एकदम गोल. पिटुकलं, चला दूध गरम गरम करते. दूध आता कधी पुरणपोळ्या बनवतानाच मला खूप अवघडल्यासारखं झालेलं होतं, कारण आता तुम्हाला इथं दिसत असेल जो किचनचा कट्टा आहे तो सतत म्हणजे माझं पोट आहे ते कट्ट्यावरती धडकत होतं. तर त्याच्यामुळे मला नियमित जेव्हा मी भाकरी चपाती बनवते तेव्हासुद्धा या गोष्टींचा खूप त्रास होतो. पण म्हणजे काही पर्याय नाही आहे या गोष्टीला. तरीही माझा जो किचन कट्टा आहे तो थोडासा खाली आहे, त्याच्यामुळे त्याची हाईट कमी आहे, त्याच्यामुळे एवढा त्रास होत नाही. पण अलीकडे ह्या गोष्टी खूप जाणवतात आणि पोट सतत धडकत राहतं. त्याच्यामुळे मला ती सुद्धा खबरदारी घ्यावी लागते की जेव्हा कधी मी अशी स्वयंपाक करते, आता पुरणपोळी वगैरे लाटते तर व्यवस्थितपणे लाटताही यावी आणि आपलं म्हणजे जे पोट आहे ते सुद्धा सेफ राहावं यासाठी मी काळजी घेत असते. आणि या आहेत प्रेमाच्या स्पेशल पुरणपोळ्या. अतिशय सुंदर झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग बघा फक्त किती सुंदर दिसतोय. हळदीचा असा पिवळा छान रंग दिसतोय. आणि आता हे करता करता मी साईडला भजीचं पीठसुद्धा म्हणजे तयार करून घेतलेलं होतं आणि मग सोबतच भजी आणि थोडेसे पापडसुद्धा तळून घेतले आणि छानसं ताट तयार केलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि फायनली असं वाटलं की चला माझा स्वयंपाक झाला. आता बाकीच्या गोष्टी खूप पडलेल्या आहेत, पसारा वगैरे खूप पडलेला आहे, तो मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलेला. सकाळपासून असं कंटिन्यू काम करून करून एवढी थकून गेले ना, आता असं झालेलं मला की कधी एकदा जेवायला बसते आणि फायनली जेवायला घेतलं. बघा जेवणामध्ये माझ्या सगळं काही आहे. बनवलेत बऱ्याच गोष्टी, कारण पुरणाचा स्वयंपाक जो असतो तो पुन्हा पुन्हा बनवता नाही येत, संध्याकाळी बनवता येत नाही. आत्ता बनवलं की संध्याकाळी थोड्याफार गोष्टीच बनवल्या जातात.
छान झाले, खूप छान. वटपौर्णिमेच्या दिवशी बघा इकडे आता कराडमध्ये पाऊस चांगलाच सुरू झालाय. कालही पडलेला थोडा दुपारनंतर, आत्ता सुद्धा सुरुवात झाली. आता तर फक्त 2:45 वाजलेत. शर्विल पडशील बाळ. पाऊस सुरू झाला की याला सुद्धा असं खिडकीत बसायचं असतं. छान थंड वारं आहे सुटलाय. पाऊस पाऊसही पडतोय, थंडगार वाराही सुटलाय आणि त्याला असं बसायचं असतंय. पाणी आहे. ओके ओके ठीक आहे. पाणी आले. आले हा ठीक आहे. अरे हे काय पाणी आलं. कालही पाऊस पडलेला, काल पण दुपारनंतर पडलेला होता. आताही परत चालू झालाय. छान वाटते, थोडीशी गरमी कमी वाटायला लागली आता.